नमस्कार. द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी एका वेगळ्याच विषयावरती बोलणार आहे. म्हणजे काय झालं की माझ्याकडे ती मेडिक्लेम पॉलिसी माझी जी आहे ती रिन्यू करण्यासाठी विमा कंपनी म्हणजे त्या इन्शुरन्स कंपनीचा मला ईमेल आला. मग मी जरा त्याच्यावरती आणखीन विचार केला आणि म्हटलं या विषयावरतीच कार्यक्रम करावा. तर कारण असं आहे की घरामध्ये कुठचंही एखादं आजारपण आलं कुटुंबामध्ये आणि अचानक येऊ शकतं आजारपण आणि त्यामुळे त्या कुटुंबाची सगळी अर्थव्यवस्था मोडकळीला येऊ शकते. कारण हे आजारपण जे येणं आहे हे काही त्याचं हे नसतो, म्हणजे त्याचं काही वेळापत्रक नसतं. आणि जवळपास महाराष्ट्र म्हणजे असं आजारपण आलं ना तर एखादं मध्यमवर्गीय कुटुंबसुद्धा दरिद्री होऊ शकतं. आणि याच्यासाठीच तर मेडिक्लेम पॉलिसी असते. परंतु भारतामध्ये 97% लोकांना मेडिक्लेम पॉलिसी नाही. त्यांच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी नाही. त्यांचं जे काही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जी काय आहे त्याच्यावरतीच ते अवलंबून असतात. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत वेगवेगळ्या, तर त्या जवळपास 30% जे वेगवेगळे आजार आहेत तेच कव्हर करतात. जे समजा 100% आजार तर 30% जे महत्त्वाचे आहेत तेवढेच कव्हर करतात. आणि तेही महाराष्ट्रभर पसरलेल्या 1300 इस्पितळांमधूनच त्या संबंधातली सेवा मिळू शकते. त्यामुळे विचार केला याच विषयावरती आज आपण कार्यक्रम करावा. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत सायास या सहकारी संस्थेचे प्रतिनिधी चंदू चव्हाण. आता सायास ही काय आहे? सायास ही एक सहकारी संस्था आहे आणि ही सहकारी संस्था म्हणजे विशेषतः मेडिक्लेम पॉलिसीच्या व्यवसायात उतरलेली आहे. आणि आता ही सहकारी संस्था काय आहे, ती मेडिक्लेमच्या व्यवसायात का उतरली आहे, त्यांच्याशी कोणती मेडिक्लेम पॉलिसी आहे की जी त्यांना असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी घ्यावी, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेडिक्लेम पॉलिसीज महाग का असतात, अशा अनेक प्रश्नांवरती आज मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. नमस्कार. 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 इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. हे एक माझा प्रश्न असा आहे साधा की तुम्ही जी म्हणताय म्हणजे आत्ता आपण म्हणजे मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की 97% भारतामध्ये 97% लोकांकडेच फक्त मेडिक्लेम पॉलिसी आहे. नाहीये. हे असं का? मेडिक्लेम पॉलिसी एक तर खूप महाग आहे. त्याला 2 फायनान्शियल इश्यूज आहेत. म्हणजे ॲव्हरेज जिथं लोकांचं इन्कम 10-15 हजार रुपये वर्षाला आहे, ते पण मी नॉर्थ इंडियात बघितलं तर ते जास्त सांगतोय, त्या माणसाला 15,000 रुपयाची मेडिक्लेम परवडणार कशी? पॉईंट नंबर 1 तो शक्यच नाही तिथे घेणं. दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक, हा एक झाला गरीब लोकांचा प्रॉब्लेम. श्रीमंत लोकांचे मी बघितले साखर कारखान्याचं 10 लाखाचं बिल आलं, त्यातलं 5 लाखाचं सोनं घेतलं पण 15,000ची मेडिक्लेम घेतली नाही. हा दुसरा कल्चरल प्रॉब्लेम आहे. आणि तिसरा प्रॉब्लेम आहे एज्युकेशनचा. लोकांना वाटतं मेडिक्लेम पॉलिसी पुढच्या महिन्यात ऑपरेशन करायचं तर आदल्या महिन्यात घेतली पाहिजे. असे वेगवेगळ्या रंगछटांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. पण एकूणात मेडिक्लेम पॉलिसी नाही आहेत. गरिबांच्या नाही आहेत हे नाहीच आहेत, पण श्रीमंतांच्या पण नाही आहेत. अशा मोठ्या प्रमाणावर आहे. पण श्रीमंत कॅन अफोर्ड, ते रस्त्यावर येणार नाहीत. गरीब रस्त्यावर येऊ शकतो एका मेडिक्लेम पॉलिसी नसल्यामुळे. तर सायास ही जी तुम्ही एक तर म्हणजे जी काही मेडिक्लेम पॉलिसी घेऊन आला त्याच्याबद्दल आपण चर्चा करूच, परंतु सायास ही एक कोऑपरेटिव्ह काय? म्हणजे सध्याच्या काळामध्ये जो काही सध्या प्रायव्हेटायझेशनचा जो दौर आहे याच्यामध्ये सायास ही कोऑपरेटिव्ह काय? आणि विशेषतः इन्शुरन्स बिझनेस की जो केवळ कमिशनवरतीच चालतो त्याच्यामध्ये ते कोऑपरेटिव्हचं स्ट्रक्चर तुम्ही का ठेवलंय? थोडक्यात सायासची नेमकी व्हिजन काय आहे? सायास ही ॲप बेस्ड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. याचं एक ॲप आहे ॲमेझॉनसारखं, आणि ह्याच्यावर काही प्रॉडक्ट आहेत. ॲमेझॉनकडे 10 लाख असतील, आमच्याकडे 10 आहेत. असं ॲप बेस्ड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. या सोसायटीतला महाराष्ट्रातला कुठलाही माणूस शेअर होल्डर होऊ शकतो. बाकीच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीपेक्षा ही वेगळी आहे, कारण इथं चेअरमन स्वतःची गुंड समोरच्या ओळीत ठेवून गोष्ट हायजॅक करू शकत नाही. कारण इथं सगळं काय ऑनलाईन आहे. याचं बॅलन्स शीट ऑनलाईन आहे, याचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ऑनलाईन आहे, याची मेंबरशिप ऑनलाईन आहे, याचं सर्टिफिकेट ऑनलाईन आहे, आणि याचं वोटिंग पण ऑनलाईन आहे. म्हणजे उद्या तुम्हाला माझा चेहरा नाही आवडला किंवा मी काय चुकीची गोष्ट केली, काचेचं घर आहे, तुम्ही कोणालाही बदलू शकता दरवर्षी. त्याची इलेक्शन किंवा 5 वर्षांनी जी इलेक्शन आहे त्यातलं कम्प्लिटली ट्रान्सपरंट स्ट्रक्चर केलं आहे. सायसचं एका ओळीचं सूत्र आहे, एकत्र या आणि पैसे वाचवा.
कारण माणसाचं शोषण जे आहे ते मालक मजूर करतो ते सगळ्या फिलॉसॉफिकल गोष्टीमध्ये सोडा. बाजार व्यवस्था स्वतः एक माणसाचं शोषण करत असते. आणि बाजार व्यवस्थेत जर कोथिंबिरीची गड्डी एकाच्या ऐवजी 10 घेतल्या तर स्वस्त मिळतात, ते इन्शुरन्स पॉलिसी एकाच्या ऐवजी 10,000 घेतल्या आणि 10 लाख घेतल्या तर ते स्वस्त का मिळणार नाहीत? एक. आणि दुसरी गोष्ट, 10 लाख लोकांनी तर कोणी त्यातल्या 5-10 हजार लोकांचे क्लेम बुडवले आणि आपण 10 लाख लोकांनी दंडा उगारला तर झकमारत क्लेम मिळतील आणि नाहीतर पुढच्या वर्षी 10 लोकांचे रिन्यू होणार नाहीत. हा सगळा जो एक पब्लिक थ्रस्ट म्हणता येईल तो या सायसच्या माध्यमातून गोळा करता येईल. पुन्हा एकदा रिपीट करतो, सायस इज अ ॲप बेस्ड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी. इट्स अ ॲग्रिगेटर अँड निगोशिएटर. इथं आम्ही कुणाला 2 रुपये दमडीचं कमिशन देत नाही. सगळे बायर आणि सेलर एका प्लॅटफॉर्मवर आहेत, इन्शुरन्स कंपनी आणि तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर आहोत. आणि आम्ही अशा पद्धतीने ही सहकारी संस्था जी आता आमचे 50,000 मेंबर आहेत आणि अख्खा महाराष्ट्र आमचा मेंबर व्हावा, उद्या महाराष्ट्र देश मेंबर व्हावा अशी आमची इच्छा आहे की त्यांनी लोकांनी एकत्र यावं आणि आपलं शोषण कमी करावं. ही फिलॉसॉफी. अच्छा, ओके. तर या फिलॉसॉफी म्हणजे आता ॲप बेस्ड कोऑपरेटिव्ह सोसायटी तुम्ही सांगता, ॲप बेस्ड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता ॲप बेस्ड म्हणजे नेमकं काय ते आणि त्याची कोणती प्रॉडक्ट्स तुमच्या ॲपवरती आहेत? आपण ॲप बेस म्हणजे तुमची जी मेंबरशिप ती ॲपच्या माध्यमातून होते. तुम्ही गुगल प्ले स्टोअरला गेला, सायसचं ॲप डाउनलोड केलं, सायसचं भांडवल भरलं 1,000 रुपये की तुम्ही मेंबर होता. तुम्ही ऑनलाईन सगळे डॉक्युमेंट देता आणि तुम्ही मेंबर झालात. तर त्याच्यासाठी तुम्हाला मेंबरशिप फॉर्म वेगळं म्हणजे असं जाऊन ऑफिसला यायची गरज नाही. आपलं पुण्यात शिवाजीनगरला ऑफिस आहे, त्याचे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणून ही ॲप बेस आहे, म्हणजे ही हॅसल फ्री आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात आपण स्वस्त गोल्ड लोन देतो. आपण देत नाही, बँकांच्या थ्रू फॅसिलिटेट करतो. आपण DTH कनेक्शन स्वस्त देतो. आपण ह्या आता इन्शुरन्स जे आहेत मेडिक्लेम आणि या सगळ्या गोष्टी देतो. तो प्रॉडक्ट पोर्टफोलिओ वाढतोय तो सगळा त्याच्यातला अशा पद्धतीने. पण आता सध्या आपण हे लिमिटेड प्रॉडक्टमध्ये आहोत, फायनान्शियल प्रॉडक्टमध्ये आहोत ज्याचं दुकान काढायला लागत नाही. अच्छा, आता त्याची मेंबरशिप आज किती आहे? जवळपास 45,000च्या पुढे आहे. अच्छा, तर याच्यामधला ही जी तुम्ही आता प्रॉडक्ट सांगितली ते एक म्हणजे DTH, दुसरं आहे गोल्ड लोन, तिसरं आहे इन्शुरन्स पॉलिसीज. म्हणजे ऑफकोर्स इट्स नॉट मीन सायस इज नॉट अ इन्शुरन्स कंपनी और लाईक दॅट, परंतु सायस हे फॅसिलिटेट करून देते. मग सायस ऍक्च्युअली यांच्याबरोबर बार्गेन करते जे कोणी हे आहेत. बरोबर, आम्ही निगोशिएट करतो. तर याच्यामध्ये कोणत्या प्रॉडक्ट तुम्हाला आता जास्त रिस्पॉन्स दिसतोय? मेडिक्लेम ही इमर्जन्सी आहे प्रत्येकासाठी. मेडिक्लेम घेणं महाग असेल तर न घेणं त्याच्यापेक्षा 10 पट महाग आहे. कारण केव्हा कधी काय कोसळेल काय सांगता येत नाही. त्यामुळे मेडिक्लेम नसणं हा सुसाईड अटेम्प्टचा दुसरा प्रकार आहे. त्यामुळे मेडिक्लेम इज अ इमर्जन्सी. त्यामुळे मेडिक्लेम आणि सगळ्यात जास्त फ्रॉड पण मेडिक्लेममध्ये. तुम्ही कुठल्याही प्रतितेच हॉस्पिटलला जा, तुमच्याकडे मेडिक्लेमची पॉलिसी असेल तर तुमचं बिल दुप्पट होईल आणि पॉलिसी नसेल तर तेवढं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लीनअप करायचे. सामान्य माणसाला अफोर्डेबल म्हणजे परवडणाऱ्या किमतीत जर मेडिक्लेम पॉलिसी द्यायच्या असतील तर आपल्याला एक वेगळा मार्ग करायला लागेल जो इन्शुरन्स कंपन्यांना पार्शली बरोबर घेऊन जातो, फुल्ली बरोबर घेऊन जात नाही. आणि पूर्णपणे त्यांच्यावर ढकललं आणि त्यांच्यावर तुम्ही डिपेंडंट राहिलात तर यू हॅड इट. म्हणजे तुमचे मेडिक्लेमचे पॉलिसीचे प्रीमियम अमेरिकेसारखे जर दरवर्षी वाढत गेले तर अमेरिकेतल्या 60% लोकांना परवडत नाहीत इन्शुरन्स प्रीमियम. तशीच आपली पण परिस्थिती होतं. ऑलरेडी ती परिस्थिती आहे गरिबीमुळे, पण याच्यापेक्षा भयानक होईल. तेव्हा मी डिटेल्समध्ये तुम्ही विचाराल तेव्हा मी बाकीच्या गोष्टी सांगेनच. पण आपला जो हेल्थ केअरचा मॉडेल आहे त्याच्यात पार्शल इन्शुरन्स आहे, दॅट इज इमर्जन्सी इन्शुरन्स. इमर्जन्सी इन्शुरन्स जरा एक्सप्लेन करून सांगा ना. इमर्जन्सी वेगळे पण काय आहे? हा, आपण एक नवीन प्रॉडक्ट डिझाईन केलं आणि IRDA ला 1 वर्षापूर्वी फायनलाइज केलं. आपण अतिशय कष्टाने ते प्रॉडक्ट डिझाईन केलं. ते प्रॉडक्ट असं म्हणतं की तुमचा जीव वाचवायला तुम्हाला तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये पळत जायला लागेल किंवा स्ट्रेचरवर जायला लागेल तर त्याला इमर्जन्सी म्हणतात. म्हणजे हार्ट अटॅक इज अ इमर्जन्सी, ब्रेन स्ट्रोक इमर्जन्सी, ॲक्सिडेंट झाला इमर्जन्सी, इलेक्ट्रिकल शॉक लागला, मिरगी आली, फीट आली इज अ इमर्जन्सी, साप चावला इज अ इमर्जन्सी. अशा आपण 108 इमर्जन्सी डिफाईन केल्यात की या हॉस्पिटलमध्ये याच्यासाठी तुम्हाला जवळच्या हॉस्पिटलला जायला लागेल. आता जर असं असेल तर ते जवळचं हॉस्पिटल समजा ब्रिज कॅन्डी असेल किंवा पुण्याचं रुबी हॉल असेल किंवा असं एकदम 5 स्टार हॉटेल असेल तर तुम्ही जीव आणि पैसे याच्यामध्ये काय प्रिफर कराल? ऑब्व्हियसली तुम्हाला जीव प्रिफर करायला लागेल. त्याच्यामुळं तुम्हाला हे बघता येणार नाही की एक गव्हर्नमेंट स्कीम फ्री आहे त्याच्यासाठी मग मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणार, रस्त्यात तुम्ही मराल.
त्यामुळं दुसरं काही, त्यामुळं हे तुमचा मृत्यू होऊ नये रस्त्यात म्हणून जी तुम्हाला पॉलिसी काढायला लागेल ती इमर्जन्सी. आणि हा इमर्जन्सी पॉलिसी हा टोटल मेडिक्लेमचा एक छोटा तुकडा आहे. आपण तो तुकडा वेगळा काढलाय आणि हे आपलं इनोव्हेशन आहे. हे आपण केलेलं की ह्या 108 इमर्जन्सी फक्त वेगळ्या केल्यात आणि ती अतिशय स्वस्तात पॉलिसी काढलेली आहे. ती गरजेची यासाठी आहे की तुमच्या घराच्या बाजूला जरी MJPJY म्हणजे गव्हर्नमेंट स्कीमचं हॉस्पिटल असेल आणि तुम्ही जाऊ शकत असाल आणि तुम्ही पंढरपूरला वारीला गेला आणि तिथे साप चावलं तर तुम्ही काय कराल? मनालीला फिरायला गेलात आणि तिथे ऍक्सिडेंट झाला तर काय कराल? तुम्हाला मनालीच्या हॉस्पिटलमध्ये जायला लागेल. तुम्ही MJPJYच्या हॉस्पिटलला येऊ शकणार नाही. त्यामुळे इमर्जन्सी इज अ कंडिशन, ती तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला इमर्जन्सी पॉलिसी ही घेतलीच पाहिजे. तर आता या पॉलिसीचं म्हणजे तुम्ही मार्केटिंग कसं करता? म्हणजे त्याला रिस्पॉन्स जो मिळतोय तो वॉटर म्हणजे लोकांपर्यंत कसं पोहोचण्याचा तुमचा प्लॅन काय आहे? पहिले आम्ही आता 1000 पॉलिसीज इश्यू केल्यात आणि त्याच्यातले पहिले काही 3-4 क्लेम पण दिलेले अरे वा. आणि क्लेम 100% केले. म्हणजे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे आमच्या सायसची मेंबरशिप आहे त्यांना आम्ही कॉलिंग करतोय आणि त्याच्यातून पहिल्या 10,000 पॉलिसी लवकरात लवकर होतील असं आम्हाला दिसतं. आम्ही पण थोडं स्लो जातोय. 100,000 10,000 आणि मग आता सोशल मीडिया किंवा तुमचा शो याच्याकडे आम्ही आत्ता आलेलो आहोत की आमचं प्रॉडक्ट प्रूव्ह झालंय का, त्यातले टिथिंग ट्रबल संपले का, हे सगळं आम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही याच्याकडे जातो. पण आम्ही ऑलराऊंड याचं मार्केटिंग करणार आहे कारण 90% लोकांकडे जर ही पॉलिसी नसेल आणि प्रत्येकाला जीवाचा धोका आहेच, तर ही प्रत्येक म्हणजे ज्याला परवडत नाही त्या प्रत्येक माणसाने ही मेडिक्लेम पॉलिसी घेतली पाहिजे असं आमचं हे आहे. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रभर व्हॉट्सअपच्या थ्रू, फेसबुकच्या थ्रू जेवढ्या चॅनेलमध्ये जाता येईल तेवढ्या सगळ्या चॅनेलमधून आम्ही महाराष्ट्रभर जाणार. अच्छा, याच्यामध्ये तुम्ही कितपत कव्हर करता? म्हणजे एक प्रीमियम किती असतो आणि हे काय कव्हरेज किती? हे बघा, ही पॉलिसी जी आहे ना ही आपण एक काय म्हणतात त्याला एक एक्सपेरिमेंट किंवा ट्रायल म्हणून लॉन्च केली. म्हणून ही फक्त एकच सिंगल कव्हरेज आहे 3 लाखाची पॉलिसी. बरं. त्याची 2 कारणं आहेत की इमर्जन्सी झाली आणि तर ती त्याचं पहिल्या 3-4 दिवसाचं बिल काही 3-4 लाखाच्या वर येत नाही, बरोबर. त्यामुळे तुम्ही कव्हर झाला. त्यामुळे तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही नंतर एका ॲम्ब्युलन्सचा खर्च करून तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा तुम्हाला परवडणाऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होऊ शकता, बरोबर. त्यामुळे याचे एक कव्हरेज जे आहे ते फक्त 3 लाख ठेवलंय, पण सिनियर सिटीजनना ते आम्ही 5 लाख ठेवले. 60 ते 70 त्यांना ती पॉलिसी फ्री अवेलेबल, विदाउट मेडिकल चेकअप अवेलेबल नाही. त्यांना मेडिकल चेकअपला आधी 1000 रुपये खर्च करायला लागतील, त्याच्यानंतर पॉलिसी मिळेल की नाही हे कळेल त्याच्यातलं. पण ही 3 लाख आणि 5 लाख या दोनच ऑप्शनमध्ये, 60च्या आतल्या लोकांना 3 लाख, 60 ते 70च्या लोकांना 5 लाख या दोनच ऑप्शनमध्ये अवेलेबल. आणि खूप ऑप्शन ठेवले की ते कॅल्क्युलेशन कॉम्प्लेक्स होऊन जातं. आपल्याला ते आता करायचं नाही. 2 वर्षांनी सगळे ऑप्शन्स अवेलेबल होतील, आज नाही. अच्छा, बरं, ओके. आणि आता पुढचा प्रश्न असा की तुम्ही जे म्हणताय की हा एक तुकडा आहे इन्शुरन्स म्हणजे हा इमर्जन्सी मेडिकल क्लेम, तर तुमचं बाकीचं हे काय आहे म्हणजे प्रॉडक्ट म्हणून? हे बघा, बाकी हे इमर्जन्सीचं जे प्रॉडक्ट आहे ते आपण सायसच्या ही पॉलिसी भारतात फक्त सायसला अवेलेबल आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीच्या वेबसाईटवर जा की तुम्हाला पॉलिसी फ्रीली अवेलेबल नाही. फक्त सायससाठी डिझाईन केली आहे. याची मास्टर पॉलिसी सायसच्या नावाने इश्यू केली आहे आणि सायस ही पॉलिसी पुढे इंटर्न इश्यू करते विथ ॲग्रीमेंट विथ युनिव्हर्सल सॉम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या बरोबर आपण ही इश्यू करतो. हे अतिशय इनोव्हेटिव्ह मॉडेल केलेलं आहे. आता ज्या इमर्जन्सी सोडून बाकीच्या सगळ्या सर्जरीज आहेत, म्हणजे तुम्हाला कॅटरॅक्ट झाला तसेही तुम्ही वर्षभर थांबलेला आहात, अजून 15 दिवस थांबल्याने काय फरक पडणार आहे? नी रिप्लेसमेंट आहे, गुडघा दुखतोय, तुम्ही 2 वर्ष काढलेलीच आहेत, अजून 2 महिन्यांनी झाल्याने काय फरक पडणार आहे? तर MJPJY नावाची गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची अतिशय सुंदर स्कीम आहे 5 लाखाची. आणि म्हणजे बाकी काहीही असेल तरी ही स्कीम महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता आपण ही पॉलिसी काढली इमर्जन्सी कोणासाठी की ज्यांना परवडत नाही, त्यांना 15,000ची मेडिक्लेम परवडणार नाही. आपण यांच्यासाठी सगळी पॉलिसी काढली तर पुन्हा ती 15,000ची. म्हणजे MJPJYचा पूर्ण अनुभव, पूर्ण आपण फायदा घ्यायचा. गव्हर्नमेंटनी ती फ्री पॉलिसी काढलेलीच आहे आणि अतिशय चांगले काम केले महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. महाराष्ट्रात ही पॉलिसी सगळ्यात चांगल्या रीतीने चालू आहे देशभरापेक्षा. त्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कंबाईन करूनही महात्मा फुलेमध्ये केलेली अतिशय सुंदर चालू आहे. तर आम्ही काय करतो, तुमच्याकडून प्रीमियम बरोबर अजून 200 रुपये एक्स्ट्रा घेतो. त्याला आम्ही कॉल सेंटर कॅपिटल म्हणतो. म्हणजे आम्ही तुम्हाला एक नंबर दिलाय, त्याला 9 ते 6 फोन करायचा आणि MJPJY मध्ये कुठं जायचं आणि काय करायचं याचं गायडन्स आम्ही तुम्हाला देतो. अरे वा. म्हणजे तुम्ही जे आता जर आपण टोटल 1,100 आहेत असं म्हटलं तर त्यातले 30 इमर्जन्सीमध्ये कव्हर झाले आणि 60 MJPJY मध्ये कव्हर झाले. मी व्हॅल्यू वाईज सांगतोय, म्हणजे किमती वाईज सांगतोय
की 90% गोष्टी MJPJY आणि इमर्जन्सी पॉलिसीमध्ये तुमचे कव्हर झाले, कव्हर झाले. तरी 10% राहिले. हो. पण ते 10% जर कव्हर करायचं म्हटलं आता, तर त्या कॉस्ट एक्झॉर्बिटंट, पण त्या 10% वाल्यांच्या ज्या किमती आहेत ना, त्याच्या 15-20 हजाराच्या आत ती ऑपरेशन होऊन जातात, ओके. जे MJPJY मध्ये पण नाहीत आणि याच्यामध्ये पण नाहीत. आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या रस्त्यावर यायची शक्यता नाही. म्हणजे सगळे कॅन्सर, सगळे हार्ट अटॅक, सगळ्या मेजर सर्जरी या 2 मध्ये कव्हर आहेत. पण तुम्हाला तापच आला 105 आणि म्हणून तुम्ही 2 दिवस ऍडमिट होता, सलाईन लावलं, हे कव्हर नाहीये. हे अदरवाईज बाकीच्या पॉलिसीजमध्ये पण नसतं, पण इथंही कव्हर नाही. किंवा मायनर कुठली गोष्ट झाली की तुम्हाला जखमच झाली आणि 20 टाके पडले, त्याला काय तुम्हाला एखाद दिवस ऍडमिट व्हायला लागलं, रक्तस्राव जास्त झाला, 5,000 रुपये खर्च आला, हे सगळ्या गोष्टी याच्यात कव्हर नाही, कारण याचं प्रमाण बरंच जास्त असतं. पण ठीक आहे, म्हणजे याच्यात हा 90% व्हॅल्यू वाईज 90% कव्हरेज या दोन्ही मिळून ही फार मोठी गोष्ट आहे. पण इन ॲडिशन टू दॅट, तुम्ही जर बिलो पॉवर्टी लाईन असाल आणि त्याचं कार्ड तुमच्याकडे असेल, तर महाराष्ट्रात जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत, रुबी हॉल, जहांगीर पासून बरेच हॉस्पिटल आहेत की त्याच्यामध्ये 10,000 बेड रोज फ्री आहेत तुम्हाला. ते गव्हर्नमेंटने सर्क्युलर काढून दिलेले. यात 200 रुपयाची तुम्ही फी दिली आहे. त्याच्यात तुमच्याकडे जर BPL कार्ड असेल तर आमच्याकडे रजिस्टर करा. तुम्हाला आम्ही सांगतो की उरलेले 10% पण कुठं जाऊन करायचे, जाऊन नंबर लावायचा आणि करायचं. बरोबर. BPL साठी 100% कव्हर झालं. नॉन BPL बट जे लोक नॉन BPL जे लोक अफोर्ड करू शकत नाही फुल मेडिक्लेम, त्याच्यासाठी 90% कव्हर झालं. तर हे सगळं म्हणून ही हेल्थ स्कीम आहे, ही फक्त पॉलिसी नाही. ही पॉलिसीपेक्षा बरंच जास्त आहे आणि त्याच्यात एका फोन कॉलला गायडन्स अवेलेबल आहे जो नसतो. बऱ्याच वेळा मी बघितले लोकांना MJPJY मध्ये फ्री अवेलेबल असताना देखील लोक 1.5-2 लाख रुपये खर्च करून बाजूच्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी करतात, कारण गरजेचं नसतं काय. असा हा मुद्दा आहे. अच्छा. तर एक मुद्दा यातला असा येतो ना इन्शुरन्सच्या मध्ये, की इन्शुरन्स हा सगळा बिझनेसच मुळे ट्रस्टवरती आहे. तर आता तुमच्यावरती ट्रस्ट ठेवायचा म्हणजे कसं, म्हणजे त्याचं एक आहे, म्हणजे हाऊ यू ऍक्च्युअली टॅकल दिस इश्यू. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सायसचं भाग भांडवल भरता, तुम्ही सायसचे मालक होता पार्शल, तर मग ती तुमच्या मालकीची संस्था आहे, पहिली गोष्ट. कारण इथं तुम्हाला वन मॅन मला पण माझं समजा 1 कोटीचं कॅपिटल असेल, तुमचं 1,000 रुपयाचं असेल तरी मलाही एकच वोट आहे आणि तुम्हालाही एकच वोट. पहिली गोष्ट म्हणजे ती तुमच्या मालकीची आहे. दुसरी गोष्ट, ही युनिव्हर्सल सॉम्पो जी कंपनी आहे तिच्यात मॅक्झिमम पब्लिक सेक्टर बँकांचं शेअर होल्डिंग आहे, ते तुम्ही इंटरनेटवर चेक करा. आणि जपानचं सॉम्पो इन्शुरन्स जी आहे ती 30% भाग भांडवल आहे, अतिशय चांगली इथिकल कंपनी आहे. तिसरी गोष्ट, इंटरनेटवर सर्वे करा यांचा क्लेम रेशो किती आहे, ते तर पब्लिक डॉक्युमेंट आहे. मी तुम्हाला हे तर सांगणार नाही, ते तुमचं तुम्ही सर्च करा. वन ऑफ द बेस्ट क्लेम रेशो जो आहे तो यांचा आहे, वन ऑफ दी बेस्ट. म्हणजे मी त्यांच्या टॉपमध्ये आहे, म्हणजे टॉपमध्ये पण जायला बरेच लोक काही वेगवेगळ्या गोष्टी असू द्या, पण ही अतिशय चांगली इथिकल कंपनी की ज्यांनी आमचा हा मुद्दा ऐकला, त्यांना समजून घेतला आणि जनतेसाठी हे चांगली गोष्ट होईल म्हणून ते घेतलेले. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही पॉलिसी भारतात कुठल्याही इन्शुरन्स कंपनीकडे कुठेही अवेलेबल नाही. त्यामुळे ट्रस्टचा मुद्दा सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही ती घ्यायला दुसऱ्या कुठल्या कंपनीकडे गेला की जी जास्त इंटरेस्टवरती आहे, तर तिथे ती तुम्हाला मिळणार नाही. याच्यातून हे सगळे मुद्दे पूर्ण निकालात निघतात. ट्रस्टवरती आहेच आहे, प्लस ही फक्त सायास आणि सायासमध्ये अवेलेबल आहे. मी आता म्हणतो आता तर मी मेंबर झालोय सायासचा, पण त्याचा फायदा काय, म्हणजे मी 1,000 रुपये भरले, तर आता मला त्याचे 1,000 रुपये तर रिकवर झाले पाहिजेत ना कोणत्या ना कोणत्या तरी सेवेतनं किंवा प्रॉडक्टमधनं. तुम्ही साधं आमच्या थ्रू DTH कनेक्शन घ्या. दुसऱ्या बाकीच्या कंपन्यांचं तुम्ही DTH जे कनेक्शन घेता ते तुम्हाला 500 फुल्ली लोडेडला 500-550 रुपयाला मिळतं. आम्ही ते 380 रुपयाला वगैरे देतो तुम्हाला. पहिल्याच वर्षात 1,500 रुपये सेव्हिंग करून घ्या. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज 150%. म्हणजे एवढी साधी गोष्ट आहे. तुम्ही एकत्र आलात तर कुठली गोष्ट आहे की ज्याच्यात पैसे नाही वाचू शकणार. पण असे कोणत्या तुम्हाला सर्व्हिसेस दिसतात की जिथे ऍक्च्युअली जे शेअर होल्डर्स म्हणण्यापेक्षा मेंबर्स म्हणूया आपण, इथे शेअर होल्डर पेक्षा मेंबर अशा दोन्ही शब्द पॅरलल आहेत आणि इकडे जरा, कारण जेव्हा शेअर होल्डर म्हणतो तेव्हा शेअर होल्डरकडे त्याच्याकडे किती किमतीचे शेअर आहेत त्यानुसार त्याचं हे त्यांनी काय फरक पडत नाही. वोटिंग राईट आहे आणि त्यामुळे यू आर ॲज गुड ॲज एनिवेज. तर अशा कोणत्या ह्या आहेत की जे आपण समजा या ॲप बेस्ड कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मेंबर झालो, म्हणजे आता सध्या तरी पर्याय सायसचाच आहे, तर असं झालं तर आपण कोणत्या कोणत्या गोष्टींच्या बाबतीमध्ये निगोशिएट करू शकू, बार्गेन करू शकू, ऑफकोर्स विथ द सर्व्हिस प्रोव्हायडर्स. गोल्ड लोन ही एक गोष्ट आहे. फायनान्स कंपन्यांची गोल्ड लोन ही 22, 24, 26, 28, 30% आहेत. सावकारांची गोल्ड लोन महिन्याला 5%, 10%, वाटेल त्या रेटने आहेत. सायास सहकारी संस्थेचे मेंबर व्हा
आम्ही तुम्हाला पब्लिक सेक्टर इन्शुरन्स, पब्लिक सेक्टर बँकांकडून तुम्हाला आम्ही गोल्ड लोन जे आहे ते 9-9.5% करून देऊ, 10% करून देऊ. तुमचं गोल्ड लोन थोडं प्रॉब्लेमॅटिक असेल तर 12-13% करून देऊ. कारण प्रत्येक लोन तेवढं सिम्पल नाहीये त्याच्यातलं. कधी कधी आम्ही तर आता 1,000 महाराष्ट्रात लोन असे केलेत की गोल्ड लोनचा प्रॉब्लेम काय असतो की सामान्य माणसाला ते सोडवण्या इतके पैसेच नसतात ते गोल्ड लोन. त्यांनी समजा एखाद्या फायनान्स कंपनीकडून ते स्टेट बँकेत घेऊन जायचं म्हटलं आणि 1.5 लाखाचं लोन असेल, अरे ते 1.5 लाख नसल्यामुळेच तो ते लोन घेतो ना. मग आम्ही बऱ्याच वेळा सायसचे असं केलेलं आहे की तुम्ही 1.5 लाखाचं लोन आहे ना, तुम्ही नातेवाईकांकडून 1 दिवसासाठी 30,000 रुपये गोळा करा. 1,20,000 सायसचा माणूस डिमांड ड्राफ्ट घेऊन तिथे येतो, गोल्ड घेतो, तसंच स्टेट बँकेत जातो आणि संध्याकाळी 1.5 लाख रुपये परत घेऊन तुम्हाला देतो. नातेवाईकांचे परत द्या, सायसचे परत द्या. सायसचं कॅपिटल भरा जकमार, ते काय सगळं फुकट नाही मिळणार तुम्हाला. पण 23-24% तुमचं लोन 11-12% आलं ही सर्व्हिस दिली तर. अशा पद्धतीच्या इनोव्हेटिव्ह गोष्टी आपण करतो. पण लोकांचं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की 10 लाखाचं दिवसाचं बिल आलं पण मेडिक्लेम पॉलिसी घेतली नाही, तसं हा माझ्या ओळखीचा सावकार आहे, राहू दे ते 2% व्याज 24%. असं पण म्हणणारा एक फार मोठा वर्ग आहे की त्यांचा एक ट्रस्ट आहे आणि त्यातलं ते शोषण. इकॉनॉमिक लिटरसी हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. 24% व्याजाचं वर्सेस 9% व्याजात माझे वर्षाला जेवढे पैसे वाचणार आहेत त्याचं माझं 5 दिवसाचं, 6 दिवसाचं, 7 दिवसाचं इन्कम आहे आणि हे माझं शोषण आहे. हा विचार लोकांमध्ये नाही त्याच्यातला. या सगळ्या गोष्टींचं लक्षात घेता म्हणजे गोल्ड लोन, मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. मी काय म्हणतो की गोल्ड लोन आता आम्ही हे जेवढ्या गोष्टी करतो कारण आमचं भांडवल लिमिटेड आहे आणि आमचे मेंबर लिमिटेड आहेत. उद्या तुम्ही 10 कोटी महाराष्ट्राचे लोक मेंबर व्हा. कोकणातल्या गावामध्ये तांदूळ होतो, मराठवाड्यातल्या गावामध्ये डाळ होते. तांदूळ आणि डाळ एक्सचेंज करू ना आपण. डाळ भात त्याच्याशिवाय होतच नाहीये. सुकी मासवडी आणि तांदूळ एक्सचेंज. आपल्याला 50,000 नाही 50 लाख गोष्टी करता येतील. पहिले मेंबर तर व्हा आणि निदान डीटीएच घ्या, 1,000 रुपये भरले, 2,000 रुपये वाचवा, मेडिक्लेम घ्या. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही सायसचे मेंबर व्हाल. आणि एकदा मेंबर झालात आणि तुमचं कनेक्ट माझ्याशी आपल्या ऍपवर डेव्हलप झालं की उद्या तुम्हाला खरं सांगतो, खरं तर डीटीएच कनेक्शन लावण्याचे आपल्याला दर महिना पैसे मिळायला पाहिजे, तेवढे आपण ऍड बघतो. सॅटेलाइट सरकारचं आहे, चॅनेल कुणाची तरी आहेत. वाय द हेल वी पे फॉर डीटीएच कनेक्शन, असा माझा मुद्दा आहे ऍक्च्युली. जाऊ द्या, तो मुद्दा मी बाजूला ठेवतो. आता लोक एकत्र आले तर बऱ्याच गोष्टींना ज्यांना तुम्हाला पैसे खर्च करायला लागतात त्याचे उलटे तुम्हाला ऍड बघण्याचे पैसे मिळू शकतील तुम्हाला. मी जसे ऍड दाखवण्याचे तुम्हाला युट्यूबला पैसे मिळतात, तसे मी रोज 1 तास ऍड बघितली तर मला 100 रुपये मिळाले. अशा पद्धतीचा पण इन्कम सोर्स डेव्हलप होतात. लोकांनी फक्त एकत्र येण्याची गरज आहे. काय आहे त्यांच्याकडं? म्हणजे तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, बँगलोरच्या टॅक्सी ड्रायव्हरनी एकत्र ऍप येऊन ओला उबरला रिप्लेस केलं. ओला उबेर तुम्ही युरोपच्या कुठल्याही शहरात जाते ते लोकल टॅक्सी ऍप आहेत. ओला उबेर नाही आहे त्यांच्याकडं. हजारो गोष्टी करता येतील आपल्याला, लाखो गोष्टी करता येतील. आणि ते काय माझ्या एकट्याच्या मेंदूपुरत्या मर्यादित नाही. तुम्ही मेंबर झाल्यानंतर तुमच्या सूचना, तुमचं इम्प्लिमेंटेशन करा, तुमचा लोकल ग्रुप करा, आणखी 50 गोष्टी करा. सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला फॅसिलिटेट करून देतोय त्याच्यातलं. त्याच्यामुळे याच्या पॉसिबिलिटीज अनलिमिटेड आहेत शोषणमुक्त समाज होईपर्यंत. आता एक प्रश्न त्यातला असा आहे की जेव्हा म्हणजे आता तुम्ही म्हणताय शोषणमुक्त समाज आणि म्हणजे त्याच्यातले 2 मार्ग त्यावेळेला पूर्वी होते. एक म्हणजे गव्हर्नमेंट ओनरशिप, दुसरी होती कोऑपरेटिव्ह. कोऑपरेटिव्हला भारत सरकार म्हणजे कडे तरतूद असायची, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरला तशी कोऑपरेटिव्ह सेक्टरसाठी एक स्पेशल तरतूद, बजेटरी तरतूद असायची आणि त्याच्यावरती चर्चाही व्हायची. आता विशेषतः 90 नंतर ग्लोबलायझेशनच्या काळात व्हॉट इज द रोल ऑफ कोऑपरेटिव्ह ऍक्च्युअली, म्हणजे युरोपमध्ये असेल किंवा अमेरिकेत किंवा भारतात काय असतो कोऑपरेटिव्हचा या रोल? अमूल ही कोऑपरेटिव्ह कंपनी तुम्हाला माहिती आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी. भारतातल्या कुठल्या ब्रँडची किंवा कुठल्या मल्टीनॅशनल कंपनीची हिंमत आहे त्यांच्याशी कॉम्पिट करायची आहे? इव्हन नेस्ले इज 10% ऑफ द, म्हणजे आता शब्द काढून टाकायचं, कंपनीचं नाव काढून टाकायचं असेल तर काढून टाका तुम्ही, त्यातला तो काही मुद्दा नाही. पण बाकी त्यातली जी दुसरी फूड प्रॉडक्ट कंपनी आहे ती त्याच्या 10%. काय कोऑपरेटिव्हच आहे ना. इफ्को घ्या किंवा सारस्वत बँक घ्या किंवा कॉस्मॉस बँक घ्या, अतिशय चांगल्या चालणाऱ्या लाखो कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे तुम्ही कोऑपरेटिव्हमध्ये करप्शन असा मुद्दा मांडलात तर गव्हर्नमेंटमध्ये 100 रुपये करप्शन असेल तर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये 60 तरी नक्की आहे. प्रायव्हेट कंपन्या काही करप्शन पासून मुक्त नाही. आणि सगळ्या कोऑपरेटिव्हचं सगळं करप्शन एकत्र केलं तर ते 2 किंवा 3 भरेल, पण त्याच्या बातम्या जास्त होतात.
मग त्याचं अमूलकडे दुर्लक्ष केलं जातं, सरस्वत बँकेकडे दुर्लक्ष केलं जातं, की इतक्या सुंदर या सगळ्या कल्पना आहेत की ज्या चालू आहेत कोऑपरेटिव्ह बेसिसवर. हे आहे इफको आहे की केवढं मोठं, केरळचं सगळं कॉयर कोऑपरेटिव्ह आहे. भारताचा 11% GDP कोऑपरेटिव्ह मधून येतो. बरं. म्हणजे तुम्ही असं समजू नका की फक्त मोठ्या मोठ्या कंपन्या सक्सेसफुल आहेत, अतिशय सक्सेसफुल कोऑपरेटिव्ह आहेत. आणि आताचे जे नवीन सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कोऑपरेटिव्ह मिनिस्टर आहेत, त्यांनी बऱ्यापैकी पॉलिसी रिफॉर्म करायला घेतला आहेत. आयडिओलॉजिकल मुद्द्याला सोडून द्या, पण कोऑपरेटिव्ह मध्ये त्यांचं काम एक्सलंट आहे. आणि त्याच्यामुळे जर कोऑपरेटिव्हला भांडवल निर्मितीचा जर मार्ग निर्माण झाला तर कोऑपरेटिव्ह हे प्रायव्हेट सेक्टरपेक्षा बेटर परफॉर्म करेल असं मला वाटतं. आणि त्याची ठळक उदाहरणं अमूलच्या स्वरूपात आपल्या समोर आहे. इन्शुरन्स किंवा याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह असू शकते. जगात खूप मोठ्या मोठ्या इन्शुरन्स कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे अमेरिकेत आहेत, जर्मनीमध्ये आहेत आणि सगळ्या युरोपियन देशांमध्ये अतिशय मोठ्या मोठ्या इन्शुरन्स कोऑपरेटिव्ह आहे. कारण इन्शुरन्स कंपनी खरं तर प्रायव्हेट असायलाच नाही पाहिजे असं मत आहे. मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. जगातला जो पहिला इन्शुरन्स डेव्हलप झाला तो इटलीच्या किनाऱ्यावर सगळ्या बोट ओनर्सनी त्यांचा इन्शुरन्स तिथं सुरू केला. तो कोऑपरेटिव्ह इन्शुरन्स होता की सगळ्यांनी भांडवल एकत्र करायचं आणि ते डिस्ट्रीब्यूट करायचं. मला एक सांगा, तुमची एखादी फॅक्टरी असेल आणि तुमची फॅक्टरी जळाली आणि तुम्हाला 100 कोटीचं नुकसान झालं आणि तो इन्शुरन्सचा CEO जो आहे त्याचा, तरी समजा तुमची नोव्हेंबर महिन्यात फॅक्टरी जळाली, तर तुमचा जो इन्शुरन्स कंपनीचा CEO आहे त्याचा बोनस त्या वर्षीच्या प्रॉफिटवर अवलंबून आहे. तो तुम्हाला डिसेंबरमध्ये क्लेम देईल का एप्रिलमध्ये देईल? साधं स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून बघा. आणि घडलेल्या घटना आहे की तो पहिला तर म्हणेल यार इसको 4 महिना आगे ढकल दे, बरोबर, किंवा अजून एक माझी टर्म अजून 1 वर्ष आहे तर याला 4 आणि 12 16-17 महिने पुढे टाक, पुढच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये दे, माझा 2 वर्षाचा बोनस तर होईल. म्हणजे त्याचा इन्सेंटिव्ह जो आहे तो प्रॉफिट जास्त टाकवण्याकडे आणि कमवण्याकडे आणि लोकांना कायद्याच्या कचाट्यात कमीत कमी क्लेम देण्याकडे आहे. ओके, म्हणून आपण प्रायव्हेटच्या ऐवजी कोऑपरेटिव्हचं जे हे आहे, अजून कोऑपरेटिव्ह इन्शुरन्स कंपनी भारतात कुठली आहे नाही, परंतु त्याचे फायदे हे आहेत. नाही आता आपण जे काय करतोय ते तशी काही कोऑपरेटिव्ह इन्शुरन्स सोसायटी नाहीये. आपण कोऑपरेटिव्ह मध्ये एकत्र येऊन या इन्शुरन्स कंपन्यांना व्हॉल्यूम देतोय आणि ताळ्यावर आणतोय. दोन गोष्टी, व्हॉल्यूम दिल्यामुळे काम कमी करून घेतोय, त्याच्यातलं इनोव्हेशन करतोय आणि क्लेमच्या दृष्टीने त्यांना मदत करतोय, ही आपण गोष्ट करतोय त्याची. सो इट्स म्हणजे ही सायास इटसेल्फ इज ओनली ऑफ दिस काइंड, म्हणजे ॲग्रिगेटर अँड निगोशिएटर दॅट टू इन कोऑपरेटिव्ह सेक्टर. कोऑपरेटिव्ह सेक्टर हे त्यातलं म्हणजे हे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये अशा प्रकारची कोणतीच ऍक्टिव्हिटी नाही, अशा प्रकारची संस्था नाही. म्हणजे पुन्हा एकदा थोडंसं तुम्हाला मी महत्वाची गोष्ट सांगतो. जगात ट्रेडर अस्तित्वात आला किंवा एजंट, कमिशन एजंट वगैरे सगळे अस्तित्वात आले कारण बायरला सेलर आणि सेलरला बायर माहित नव्हता. डेटा एवढा फ्रीली अवेलेबल झाल्यानंतर आज जगात पहिली टेक्नॉलॉजिकल कंडिशन आली आहे की बायर आणि सेलर दोघं एकमेकांना डायरेक्ट कनेक्ट करू शकतात. बरोबर आहे. त्याच्यामुळं मिडलमॅन, एजंट, ब्रोकर यांचा टेक्निकली कुठलाही रोल राहिलेला नाही. ट्रेडर्सचा पण नाही राहिलेला, त्यांचा स्टॉकिस्ट म्हणून राहील पण ट्रेडर म्हणून रोल राहिलेला नाही. त्याच्यामुळे अमेझॉन सारखे प्लॅटफॉर्म उदयाला आले. पण ते अमेझॉनच्या पुढची गोष्ट म्हणजे ॲप बेस्ड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी जेव्हा येईल तेव्हा ही सगळीच इकॉनॉमी घेऊ शकते. म्हणजे तुम्हाला एक असं आता आज हायपोथेटिकल किंवा अतिशय काय म्हणतात त्याला कवी कल्पना वाटेल असं उदाहरण देतो की कांद्याचा भाव 0 रुपये ते 60 रुपये शेतकऱ्याला मिळतो आणि लोकांना 30 रुपये ते 100 रुपये असा मिळतो, त्या डिपेंड त्याच्याप्रमाणे. उद्या कांदा पिकवणारे आणि कांदा कंझ्युम करणारे सगळेजण कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मॉडेलमध्ये सायासला एकत्र आले, सगळे मेंबर झाले, 20 कोटी मेंबर झाले, त्यात कांदा खाणारे आणि कांदा आणि आपण एक हायकोर्टाचा जज आर्बिट्रेटर म्हणतो, तो वर्षभर कांद्याचा भाव किती होता ही कमिटी त्यांची ठरवेल की नाही? पॉसिबल आहे. किती कांदा काढीत ठेवायचा, किती कांदा लावायचा पासून या सगळ्या गोष्टी, क्लायमेटिक कंडिशन जसं तुम्ही रॉयटर्स मध्ये असताना करत होता, क्लायमेटिक कंडिशनचा अंदाज घेऊन आणि बफर सिस्टीम क्रिएट केला तर वर्षभर सगळ्यांना ग्राहकांना 100 रुपयांनी कांदा घ्यायला लागणार नाही आणि शेतकऱ्यांना 0 रुपयांनी विकायला लागणार नाही. ही सिस्टीम क्रिएट करणं आज शक्य आहे. आजपासून 10 वर्षांनी होईल पण ती होणार नक्की आहे. त्याच्यासाठी जनतेचा सहभाग आहे, पण त्याची सुरुवात ही डीटीएच आणि इन्शुरन्स मधून होते, कांद्यातून होत नाही. ओके. ॲप बेस्ड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी ही संकल्पना भारतामध्ये अतिशय नवीन आहे आणि हे याला म्हणतात इनोव्हेशन. ॲप बेस्ड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी असल्यानंतर ग्राहक
उत्पादकांशी किंवा वेगवेगळ्या सेवा पुरवठादारांशी म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडरशी निगोशिएट करू शकतो, बार्गेन करू शकतो आणि मार्केटमध्ये होणारं आपलं जे शोषण आहे त्याला आळा घालू शकतो. अशा एका अभिनव संस्थेबद्दल चंदू चव्हाण यांनी जी माहिती दिलेली आहे ती अतिशय केवळ उपयोगीच नाही तर दिशादर्शक आहे. त्याचं कारण असं की आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आपण ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये अशा ॲप बेस्ड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह स्थापन झाल्या अधिक तर त्यांचं म्हणून एक स्वतंत्र नेटवर्क होईल. जसं प्रायव्हेट कंपन्यांचं होतं भांडवली किंवा ज्याला आपण वित्त भांडवलशाहीचं नेटवर्क असतं तसं एक कोऑपरेटिव्हचं एक अभिनव नेटवर्क तयार होईल आणि त्याच्यामधून लोकांना कारण आता त्याच्यामधून लोकांचा जो फायदा होईल आणि सामान्य नागरिकांचा आणि याच्यामध्ये आम्ही आत्ता चर्चेमध्ये जो काय आमचा चर्चेचा जो फोकस होता हा प्रामुख्याने जे दरिद्र रेषेच्या खालचे किंवा जे गरीब लोक आहेत यांचं शोषण कसं थांबवायचं किंवा यांना अधिक चांगली सेवा कशी देता येईल, यांना कमीत कमी किमतीत कशी चांगली आरोग्य सेवा मिळेल, यांना कमीत कमी किमतीमध्ये त्यांचे DTH असेल किंवा तत्सम या कशा देता येतील आणि त्याबरोबर त्याची वेगवेगळ्या ठिकाणी ॲप्लिकेशन्सही होतात. म्हणजे आत्ता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ग्राहक आणि शेतकरी यांचे हे एका प्लॅटफॉर्मवरती येऊन सरळ प्राईस डिस्कवरी करू शकतात. त्याला प्राईस डिस्कवरी आज वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पण ती एक थेट ग्राहक आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एकमेकांसमोर बसून म्हणजे अर्थातच माहिती तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन करू शकतात. अशा त्याच्या या ॲप बेस्ड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अनेक शक्यता आहेत. त्याच्यातल्या 1-2 शक्यता ज्या आहेत या सायास आत्ता आजमावते आहे आणि अर्थातच त्यांना आपण सगळ्यांनीच हा केला पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे आणि सपोर्टही केला पाहिजे. सायासचं ज्यांना मेंबर व्हायचं असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सायासच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. तिकडे क्लिक करून आपण त्यांचे मेंबर होऊ शकता आणि इमर्जन्सी हेल्थ इन्शुरन्स ही सायासची पॉलिसी तुम्हाला घ्यायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर येतोय ना त्याच्यावरती फक्त मेसेज पाठवा. त्याला फोन करू नका. तुम्ही मेसेज पाठवला की तुम्हाला ताबडतोब फोन येईल. याचं कारण असं की अन्यथा तिकडे ते काही कॉल सेंटर नाही आहे की प्रत्येक आला की तिकडे माणूस केव्हाही कारण मेसेज दिसला की कोणीही फोन करणार, फोन नंबर दिसला की कोणीही फोन करणार, कोणत्याही वेळी फोन करणार आणि तो घ्यायला तिकडे काही माणूस नाही. परंतु हा मेसेज गेला कारण हा नंबर जो आहे हा केवळ मेसेजसाठी आहे. तो मेसेज तिकडे गेला की मग त्यांना सायास कंपनीतून फोन जाईल. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा कारण यूट्यूबच्या अल्गोरिदमसाठी ते गरजेचं असतं जेणेकरून हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी तुम्ही तो लाईकही करा, शेअरही करा कारण आपल्याला हा जो म्हणजे विशेषतः हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत न्यायची गरज आहे. त्याशिवाय त्या इंडी जर्नलचा जो या स्क्रीनवरती जॉईनचं बटन आहे तेही दाबा आणि इंडी जर्नलला दरमहा यथाशक्ती मदत करा.